पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. आपल्यासाठी गरजेचं असतं की जे काही आपल्या डोक्यावर आदळतं त्याचा विचार करणं आपण थांबवायला हवं आणि आपण जो विचार करतो त्याकडे लक्ष द्यायला हवं. जर तुमचा मूड खराब असेल आणि तुम्ही तुमच्या विचारांचा विचार केला तर तुमच्या खराब मूडच्या मुळाशी पोहोचू शकता तुम्ही. तुमचा दृष्टिकोन जर वाईट असेल तर कोपऱ्यात बसून चेहरा पाडण्यापेक्षा तुम्ही करत असलेल्या विचारांबाबतीत विचार करा, लगेच मूळ शोधू शकाल. तुमच्या समस्येचं, तुमच्या विचारांचं तुम्हीच काहीतरी करायला हवं. तुमच्यासाठी देव विचार करणार नाही, हा सैतान नक्की करू शकेल. जर तुम्ही नकारात्मक असाल तो सगळ्या प्रकारचा कचरा तुमच्या मनावर आदळेल. तुम्हाला कम्प्युटरची भाषा ठाऊक आहे ना, गार्बेज इन गार्बेज आउट वाली. तसंच तुमचं मन जर सगळ्या प्रकारच्या कचऱ्याने तुम्ही भरलं तर मग तुमचं जीवन असं असेल की तुम्ही जीवनात आनंदी राहणार नाही. ते दयनीय होईल. देव काय करायचंय हे आपल्याला दाखवू शकेल, पण आपल्यासाठी ते करणार नाही. तो आपल्याला सामर्थ्य देईल, आठवण करून देईल, आपल्याला पवित्र आत्मा देईल, दोष दाखवण्यासाठी, शिकण्यासाठी तो शिक्षक देईल. पण एक लहानशी गोष्ट आहे ज्याची जबाबदारी तुमच्यावर असेल, ती म्हणजे निर्णायकरित्या ती करण्याची. बघा, देव तुम्हाला कुठलीही गोष्ट करायला सांगत नाही ज्यासाठी तो ती करण्याची पात्रता देत नाही. असं म्हणू शकतो की देव जे सांगतो ते मी करू शकत नाही, हा केवळ मूर्खपणा आहे, कारण देव ते करायला सांगणारच नाही जे तुम्ही करू शकत नाही. म्हणून मी काल तुम्हाला सांगितलं, देव मला प्रीतीत राहायला सांगणार नाही जर त्याने माझ्यात प्रीती ठेवलीच नसेल. म्हणून रोमकरांस 5 म्हणतं की परमेश्वराची प्रीती पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या अंतःकरणात शिंपडण्यात आली आहे, म्हणून माझ्यात प्रीती आहे. मला एवढंच करायचं, ते बाहेर येऊ द्यायचंय प्रयत्नपूर्वक. मी ते करू शकते शिक्षणाद्वारे आणि पवित्र आत्म्याच्या मदतीद्वारे. ही एक प्रक्रिया आहे. देव मला कधी धीर धरायला किंवा खूप सहन करायला सांगणार नाही. जर त्याने मला तशी योग्यता दिली नसेल तर माझा विश्वास आहे की हे महत्वाचं आहे, कारण मला वाटतं आपण पुष्कळ वेळा स्वतःला फसवतो असं म्हणून की मी ते करू शकणार नाही, मला ते जमणारच नाही. म्हणून तुम्ही मोठ्याने आणि स्पष्टपणे समजून घ्यावं की जे काही देव तुम्हाला करायला सांगतो ते तुम्ही करू शकता. आपल्याला विचार करायला खूप आवडतं की मी हे करू शकणार नाही, पण हे माझ्या डोळ्यात अंजन घालणारं ठरलं जेव्हा देवाने मला दाखवलं की तो म्हणजे जणू हो, तू करू शकतेस. तू जर ते करू शकत नसतेस मी सांगितलं नसतं. म्हणून मग मी हा बहाणा सांगणं सोडून दिलं, कारण मला त्याची मदत झाली. कारण मला समजून चुकलं की जे काही देव मला करायला सांगतो त्याची पात्रताही तो मला देतो, ते करावं म्हणून. म्हणूनच योग्य विचार करायला तुम्ही शिकू शकता जर तुम्हाला हवं असेल. तुम्ही तुमचा प्राधान्यक्रम ठरवू शकता. तुम्हाला अभ्यास करावा लागेल, गोष्टी स्मरणात ठेवाव्या लागतील. आणि याचा अर्थ असा नाही की पाठांतरासाठी तुम्हाला एका जागी बसावं लागेल. मला वाटतं जेवढं जास्त तुम्ही वचनात राहाल त्या गोष्टी तुम्हाला जास्त कळतील. प्रामाणिकपणे सांगते, मी काही एका जागी बसून वचनाचं पाठांतर करणाऱ्यातली व्यक्ती नाही, पण मला खात्री आहे की माझे पुष्कळ वचनं पाठ आहेत. एके दिवशी कोणीतरी मला विचारलं की जे काही म्हणजे जी सगळी वचनं संदर्भ टीव्हीवर तू सांगतेस, तुझ्याकडे टेलिप्रॉम्प्टर किंवा तत्सम काही आहे का? मी म्हटलं की नाही. तो काही खरा मुळावलेला ख्रिस्ती वगैरे नव्हता. ती एक मला कधीतरी टीव्हीवर पाहणारी सामान्य व्यक्ती होती, फक्त जाणून घेऊ पाहत होती. तो म्हणाला, जर असा टेलिप्रॉम्प्टर नसतो तर मग तू परत परत कसं सांगू शकतेस? मी म्हटलं, मी 30 वर्षांपेक्षा जास्त वचनाचा अभ्यास करतेय. काही जणांना मी प्रामाणिकपणे सांगते, सैतान तुमची खात्री पटवतो, तुम्हाला जास्त काही माहित नाहीये, पण मी एक सांगू, तुम्हाला माहित असायला हवं त्यापेक्षा खूप माहिती, कारण ते तुमच्यात आहे. ज्या प्रत्येक वेळी तुम्ही देवाचं वचन ऐकता, तुम्ही प्रामाणिक असाल आणि मनपूर्वक ऐकत असाल तर तुम्ही काहीतरी ग्रहण करत असता. आणि जेव्हा गरज पडते पवित्र आत्मा आठवण करून देतो, मग गरजेच्या वेळी त्याची मदत तुम्हाला प्राप्त होते. म्हणून काल मी सांगितलं होतं ते सगळं परत ऐकवायचं नाहीये, पण शिक्षणाच्या सत्रात मला स्पष्ट करायचंय की जे मी करते ते मी का करते. आणि म्हणून मी काही वेगळे विचार करत असते, काही वेगळ्या गोष्टी देवानी मला शिकवल्या उद्देशपूर्ण विचारासंबंधी, ज्याद्वारे मला विश्वास आहे की त्याने माझ्या जीवनात सामर्थ्य आणलेलं आहे आणि जीवन बदलून टाकलंय माझं चांगल्या प्रकारे.
काल आपण सर्वप्रथम गरजेप्रमाणे विचार करण्याबाबत विचार केला. मी देवासमोर योग्य आहे, देव नाराज नाहीये, तो माझ्यावर प्रीती करतो, तो माझा स्वीकार करतो. मग आपण बोललो दुसरे विचार करायला शिकण्याविषयी, म्हणजे मी भीतीपुढे झुकणार नाही. आणि बघा काय होईल जर कोणी आपलं लक्ष काळाच्या पुढे लावलं. कलस्यक्रांत 3:2 म्हणतं वरील गोष्टींकडे मन लावा, लावलेले असू द्या. म्हणून जर तुम्ही तुमचं मन काळाच्या पुढे जाऊन केंद्रित केलं तर जेव्हा परिस्थिती येईल मोहाची, तेव्हा तुम्ही आधीच ठरवलं असेल काय करायचं. तुम्हाला तुमच्या भावना प्रवृत्त करत असताना थांबून निर्णय घेण्याची गरज नाहीये. म्हणून उद्देशपूर्ण विचारांवर विचार करण्याच्या या सत्राला मी विचारसत्र म्हणते. त्यात तुम्ही केवळ खुर्चीत बसून किंवा कामावर जात असताना किंवा आंघोळ करत असताना अशा गोष्टी असतात ज्या बाबतीत रोज विचार केला तर केवळ तुमचं मनच ताजं होणार नाही, तर ते तसंच ताजं तवानं राहील हे लक्षात घ्या. मी देवाबरोबर योग्य आहे असा दिवसभरात 20 वेळा विचार केला तर काय बिघडेल. मला वाटतं मी चांगली नाहीये, माझा सगळा गोंधळच आहे, माझ्याकडून काहीच योग्य होत नाही, यापेक्षा बरं नाही. हा विचार करण्यात आपलं काही नुकसान नाहीये, कारण नकारात्मक विचार करणं इतकं सोपं काय. कारण आपल्याला त्याचा विचार करावाच लागत नाही, हो ना. ते फक्त येत राहतात. आश्चर्य वाटेल किती वेळा दिवसभरात तुम्ही भयावर विजय मिळवू शकलात जर प्रति दिवशी 20 वेळा तुम्हाला वाटेल की मी भीतीपुढे झुकणार नाही. मला ठाऊक आहे भीती वारंवार येत राहणार, आणि जरी मला भीती वाटली मी तेच करणार जे देवाने मला करायला सांगितलंय. आजच्या तिसऱ्या आणि चौथ्या गोष्टीबाबत मी बोलणार आहे. आणि चौथी गोष्ट ज्या बाबतीत मी बोलणार आहे ती सापडते ती फिलिप्पियरास अध्याय 4 वचन 13 मध्ये. ते आपण बघूया. मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. हा सामर्थ्यवान विचार तुम्ही कायम स्मरणात ठेवावा. मी करण्यास पात्र आहे जे काही मी केलं पाहिजे ते. मी करू शकते जे काही माझ्यासाठी गरजेचं आहे माझ्या जीवनात. जरा हे मनातल्या मनात म्हणाल का, मी करू शकते. सुरुवात करूया. मी करू शकते जे काही मी केलं पाहिजे माझ्या जीवनामध्ये. परत मी करू शकते जे काही मी केलं पाहिजे माझ्या जीवनात. मला वाटतं आपण अजून एकदा म्हणायला हवं. मी टीव्हीच्या प्रेक्षकांना विनंती करते आमच्या सोबत बोलण्यासाठी. अगदी तुमच्या घरामधून जरी तुम्हाला मूर्खपणा वाटला तरी बोला मोठ्याने. म्हणा मी करू शकते जे काही मी केलं पाहिजे माझ्या जीवनात. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. या विचाराला जर तुम्ही घट्ट धरून राहिलात की तुम्ही कोण आहात, तर बऱ्याचदा जे होणारे पराभव आहेत ते तुम्ही थांबवू शकाल आणि निराशेलाही तुम्ही शेवटपर्यंत टिकून न राहण्याच्या तुमच्या वृत्तीला तुम्ही नक्कीच बाजूला सारू शकाल. काही गोष्टी कठीण होतील. तुम्हाला ठाऊक आहे पुष्कळदा लोक योग्य प्रकारे सुरुवात करतात. रविवारी दुपारच्या जेवणानंतर डाएट सुरू करणं सोपं असतं तसं. म्हणजे हे आव्हान नाहीये, पण मंगळवारी दुपारी जेव्हा तुम्ही भोजनासाठी मित्रांसोबत बाहेर जाता आणि चीज केकची ऑर्डर देता आणि मग तुम्ही विचार करता मी हे करू शकत नाही, जरा कठीणच आहे. पण तुमच्या मनातला विचार पक्का असेल की मी करू शकते जे काही मी केलं पाहिजे जीवनात. माझा निश्चय आहे. निश्चयी राहण्याचा जेव्हा तुम्ही निर्णय घेता तेव्हा आतून तुम्ही खंबीरपणे उभे राहता. आणि एक सांगू, त्यावेळी आपण आपल्या क्षमतेविषयी विचार करत नाही. काय होतं, लोक केवळ त्यांच्याकडे असलेल्या क्षमतेच्या मला वाटतं 2% किंवा 3%, 4% क्षमतेचाच वापर करतात. मला नाही वाटत आपण आपल्या क्षमतेचा आणि विचारांचा वापर करून आपली हार थांबवू शकू. नाहीये, माझ्यासाठी खूप जास्तच आहे, हे कठीणच आहे, मी ते नाहीच करू शकणार, हे खूप कठीण आहे, अतिच आहे माझ्यासाठी, मला नाही जमणार. पण मी सांगते, जर तुम्ही हे विचार बदललेत देवाच्या विचारांसोबत आणि म्हणायला लागलात की मी करू शकते जे काही मी केलं पाहिजे माझ्या जीवनात, कारण देव मला शक्ती देतो, मी परमेश्वरात बलशाली आहे, त्याच्या अधिकारात सामर्थ्यवान आहे, आणि जे काही तो करायला सांगतो मी ते करू शकते. पण केवळ करू शकतेच असं नाही, तर मी खंबीर असायला हवं, मी निश्चयी असायला हवं.
मी कठीण परिस्थितीतून जायला तयार असायला हवं. तो विजय मिळवण्यासाठी आता मी एक खरंखुरं वास्तविक उदाहरण सांगते, सगळ्यांना समजेल असं. हे तुम्ही कुठेही वापरू शकता तुमच्या जीवनात. गेल्या आठवड्यात नुकताच मी 64वा वाढदिवस साजरा केला आणि आणि मी कधीही आयुष्यात मनापासून व्यायाम केलेला नाही. म्हणजे मी थोडीशी चालण्याचा व्यायाम करते, तसंच काही वेगळ्या गोष्टी मला थोड्याफार व्यवस्थित ठेवतात. पण गेल्या डिसेंबर महिन्यात देव खरंच माझ्याशी बोलला आणि तो म्हणाला की तू जरा गंभीर हो, एक कार्यक्रम तयार कर, म्हणजे आयुष्यातल्या प्रवासाच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये तू बळकट असशील. आणि मला वाटलं देव मला असं काही करायला सांगतोय जे मी खूप वेळा टाळलेलं आहे आणि आता ते करायला हवं. तेव्हा आयुष्यातल्या प्रवासाच्या 3ऱ्या टप्प्यात मला बळकट राहता येईल. आणि माझ्या खाण्याच्या खूप वाईट सवयी आहेत आणि मी नेहमी कारणं सांगते. आठवड्यातून 3 वेळा निश्चितपणे जिममध्ये न जाण्याची कारणं मी नेहमी सांगते, कारण माझा व्यस्त असलेला प्रवासी दौरा मी नेहमीच ते कारण पुढे करते. कसं जमेल कुणाला हे सगळं करून? आणि खरंच मलाही कळत नव्हतं. हे खरंच खूप आश्चर्यकारक असतं जेव्हा तुम्हाला जाणवतं देवाला एखादी गोष्ट तुम्ही करावी असं वाटतंय, कशी करावी हे तुम्हाला समजत नाही. तसं काही अद्भुत घडून येतं तुम्ही पाऊल टाकल्यानंतर. तांबडा समुद्र सुद्धा त्यांनी आपले पाय टाकल्यावर दुभंगला. ऐकताय ना? आणि मग पुष्कळ वेळा कसं करावं हे समजण्याची आपली मानसिकता नसते. पण जर निश्चयपूर्वक आपण म्हणू शकलो, देवा मला विश्वास आहे, तू मला हे करायला सांगतोयस म्हणून मी तसं करणार. आता मी काय केलं तर मी दृढ निश्चय केला आणि जे मी करू शकत नाही, ज्या दिवशी मी जाऊ शकत नाही, त्यावर मी लक्ष केंद्रित केलं नाही, तर मी काय करू शकते यावर लक्ष केंद्रित केलं. आणि हेच करणं बरोबर आणि योग्य असतं. जे देऊ शकता ते तुम्ही द्या, जे करू शकता ते तुम्ही करा. जेवढा वेळ प्रार्थना करू शकता तेवढा वेळ ती करा. सैतान आपला पुष्कळ वेळ चोरतो, कारण आपण विचार करतो आपण करू शकणार नाही सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे आणि मग आपण काहीच करत नाही त्यात. बरोबर? म्हणून मला माझ्या पाठीचे बरेच त्रास आहेत. आयुष्यभर कमरेचं दुखणं आहे, दोन्ही खांदे दुखणं, यापैकी कोणतंही दुखणं मला झोपवून ठेवत नाही, पण मला सतत त्याला तोंड द्यावं लागतं. आणि या सततच्या तोंड देण्याचा कंटाळा आला आणि मग माझं कमरेचं दुखणं मला त्रास देत होतं. आणि आता या वयात उंच टाचेचे बूट घालून स्टेजवर खालीवर उड्या मारणं शक्य नाही, कारण माझी पाठ खूप दुखते. बघा, आमच्याकडे स्तुती आराधनेची टीम आहे, मला त्यात सहभागी व्हायला आवडतं. आणि रविवारी सकाळी हे संपल्यानंतर मी जणू काही मी हे करूच शकत नाही. किंवा खरंच मी निश्चय करते मला व्यायाम करायचा आहे, ठीक आहे, मला सुडोल बांधा हवाय, तो सुडोल बांधा मला एका रात्रीत हवाय. आणि मग मी काय मूर्खपणा केला, विचार केला की मी आरशात बघून उड्या मारायला सुरुवात करेन ना आता. आणि मग बाथरूम मध्ये जाऊन तिथं देखील फरशीवर उभं राहून 20 वेळा उड्या मारल्या मी. आणि नंतर मला नवल वाटलं, मला दुसऱ्या दिवशी नीट चालता का येत नाही. बघा, कधी कधी संपूर्ण प्रक्रियेतून न जाता योग्य निकाल आपल्याला हवा असतो. चला आता, तुम्ही हे कुठेही वापरू शकता, अगदी कर्जातून बाहेर पडण्यापासून ते व्यायाम करण्यापर्यंत, घर स्वच्छ करण्यापासून ते विवाह संबंध सुरळीत होण्यापर्यंत. सगळीकडे मी फक्त उदाहरण देते तुम्हाला आणि प्रामाणिकपणे सांगते की या वयात गंभीरपणे व्यायामाचं नियमित वेळापत्रक सांभाळणं ही कल्पना माझ्या मनात घर करून राहिली. आणि मला म्हणावंच लागलं की मी हे करीन, मी हे नक्कीच करीन आणि मी हे करू शकते. मी हे करू शकते आणि मी माझ्या जीवनातील गरजेप्रमाणे गोष्टी करू शकते. आपण हे वचन बघूया. मला तुम्ही हे वचन पाहावं असं वाटतंय. वचन 13 मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे, त्यासारख्या सर्व गोष्टींसाठीही मी ख्रिस्ताच्या विपुलतेमध्ये आत्मनिर्भर आहे. हे तुम्हाला आवडलंय का? म्हणजे मला खरंच असं वाटतं की हे खूप सुंदर असं अभिवचन आहे. मी कशासाठीही तयार आहे, मी कुणाचीही बरोबरी करू शकते, माझ्यासाठी अधिक असं काहीच नाही.
किती जणांना तुमच्या खुर्चीत बसल्या बसल्या अशा प्रकारच्या अधिक विचारांची गरज आहे आणि त्या मानाने हे कठीण आहे, हे मी करू शकत नाही, हे माझ्यासाठी खूप जास्त आहे, असा विचार का करायचा सांगा मला. नवीन जन्मलेले विश्वासू म्हणून जिवंत देवाच्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण भरलेली अशी व्यक्ती असताना तुमच्याकरता अधिक असं काही नाही जे देव तुम्हाला दाखवतोय करण्यासाठी. अधिक असं काही नाहीये तुमच्यासाठी. पण जर तुमची योग्य मनोवृत्ती नसेल तर सैतान तुम्हाला हरवेल. आणि मला हे आत्ताच फेकून द्यायचंय, सुरुवात करण्यासाठी कधीही उशीर होत नाही. सैतानाला खोटं बोललेलं आवडतं. तुम्ही खूप काळापर्यंत वाट पाहताय, तुम्हाला कळतंय का खूप उशीर झालाय. आता कशासाठी, म्हणजे तुम्ही म्हणता माझी खूप मोठी वैवाहिक समस्या आहे, हे हे घर स्वच्छ करण्यात काही अर्थ नाही, मी आज जाते तेव्हा प्रत्येक गोष्ट माझ्या अंगावर आल्यासारखी वाटते मला, या कर्जातून बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग दिसत नाही, किंवा हे संबंध तर कधीच सरळ होणार नाहीत. आणि मग तुम्ही विचार करता की हे नातंच मोडून टाकावं, दुसरं नातं जोडावं. बघा, ज्या मार्गात तुम्ही आधी होता त्यातच दुसऱ्यांदा प्रवेश करताय. जर पहिल्यातूनच बाहेर पडताना तुमच्याकडे बुद्धी नाही, दुसऱ्याच्या वेळेला कशी असेल. हो. आणि खरंच जर ते शरीर सुडोल करण्यासंबंधी असेल, ते खरंच तुम्ही मनावर घेतलं असेल, तर असं झालं की गेल्या डिसेंबर पासून मी सुरुवात केली व्यायामाच्या कार्यक्रमाची. आणि मिस्टर कॅरोप्रॅक्टरकडे मी गेले, जे या या विषयातले खास तज्ज्ञ आहेत. आणि त्यांचं स्वप्न होतं जिम सुरू करून ऑलिम्पिकसाठी शिक्षक जगभरातून आणायचे. तर त्यांनी मला माझ्या व्यायाम करण्यासाठी उत्तेजन दिलं, माझ्या नवऱ्याने मला उत्तेजन दिलं, आणि मग देवही मला सांगू लागला. तेव्हा मी विचार केला, तिघांनी प्रोत्साहित केले, तर चला करूया. आणि मग मी म्हटलं की चल हो पुढे आणि कर हिम्मत. आणि मी सही केली आणि जायला सुरुवात केली. आणि माझा कोच एका प्रसिद्ध हिरो सारखा दिसायचा. कल्पना करा आम्ही एकत्र कसे दिसत असू. तो असा अगदी पिळदार शरीर यष्टीचा, आणि मी म्हणजे अशी मी पैज लावते. एका 64 वर्षीय सेविकेला शिकवण्यास तो भयंकर उत्साहित होता. हो. आणि कसंही असलं तरी आमचं उत्तमच चाललं होतं खरंच. आणि नंतर दुसरा एक कोच आला, तो कॅनडाला गेला. आणि म्हणून नवीन कोच सोबत 2 आठवडे होऊन गेले होते सुरुवात करून. आणि हा सुद्धा एक तगडा कोच होता. आणि त्यांनी मला असा एक क्रम दिला ज्याला सर्किट ट्रेनिंग म्हणतात. मला काही ते कळत नव्हतं, पण तो जरा जलद कार्यक्रम होता. आणि त्यात त्यात 5 प्रकारचे व्यायाम होते. आणि तो व्यायाम करता येईल तेवढा जलद करायचा होता, एकत्र 5 वेळा. आणि जवळजवळ म्हणजे मला 35 मिनिटं लागत असत त्यासाठी. आणि 35 मिनिटात अजिबात थांबायचं नाही. 30 सेकंदात मी 2 घोट पाणी प्यायले आणि तेही त्याला आवडलं नाही. तर झालं असं, 35 मिनिटात मी दोन्ही पायांचा प्रत्येक वेळी 75 वेळा व्यायाम केला, 100 वेळा बेंच प्रेस केला, डंबेल्स हातात घेऊन 75 वेळा मी व्यायाम केला. कुणाला कळत असेल डंबेल्स म्हणजे काय, तुम्ही कल्पना करा. आणि मी 75चे 2 वेगवेगळे व्यायामाचे प्रकार केले. आणि मी इतकी थकून गेले आहो मी. आणि मी सांगू शकत नाही किती थकले होते मी ते. माझ्या मुलीनेही हे केलं होतं आणि तिने मला सांगितलं. आणि मला वाटलं की मी नाही करू शकणार बाबा हे कधी. आणि म्हणून मी त्याला पाहिल्यावर म्हटलं, म्हणजे मी त्याला सांगू लागले की तू माझ्याकडून ते करून घेण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण मला हे सुरू करून फक्त 4च महिने झालेत. आणि मला भीती वाटायला लागली. म्हणजे खरंच म्हणजे मला नाही वाटत मी हे करू शकेन, नाही जमणार. आणि त्याने माझ्याकडे पाहिलं आणि तो मला म्हणाला की बघा, त्या माणसाला मी ओळखतही नव्हते. मी जगभरात लोकांना जे तत्वज्ञान शिकवते, सगळ्या लोकांना, ते त्याने मला शिकवलं. तुझं मन तुझ्या मार्गामध्ये येऊ देऊ नकोस. तू काहीही करू शकतेस जर तू ठरवलं असशील तर. आणि पुढे तो असं म्हणाला, त्याने सांगितलं की आपलं ध्येय आहे बहाणेबाजी नाही, केवळ परिणाम. मग मी विचार केला, ठीक आहे, मी या बाबतीत माझी भूमिका चांगली ठेवीन. मी हे करू शकते. मला आठवडाभर सांगावं लागलं, मी हे करू शकते. मी पुढे जात राहिले. मी 4थ्या सेटच्या मध्यावर असताना चक्करल्यासारखं झालं. म्हणून मी म्हटलं की मला घाम सुटलाय. आणि मी इकडून तिकडे अशी धावत पळत होते. आणि मी त्याला सांगितलं की मला खूप चक्कर येते. आणि तो म्हणाला की ऐक, मी तुला काय सांगतो ते, तू
फक्त हे 4 वेळा कर आणि तू म्हणाला की तू छान करतेस, आम्ही तुला 5व्यांदा करायला नाही सांगणार. आणि तो असं म्हटला तेव्हा मला आतून असं काहीतरी झालं. 4था सेट संपल्यावर माझा श्वास जोरात चालू होता, मला बोलताही येत नव्हतं आणि मी म्हटलं मी शेवटचा सेटही करते. तो म्हणाला शाबास. आणि आणि मी 5वा सेट केल्यावर मला इतका अभिमान वाटला स्वतःचाच. मी तुम्हाला सांगते की खूप लोकांना स्वतःविषयी इतकं वाईट वाटत असतं. त्याचं एक कारण म्हणजे ज्याची ते सुरुवात करतात ते काम ते संपवू शकत नाहीत. ते मध्यापर्यंत येतात आणि काम सोडून देतात आणि सैतानाला दोष देतात आणि वास्तविक ते तुमचे चुकीचे विचार असतात हे तुम्ही लक्षातच घेत नाही आहो कधी. चला तर मग उदाहरण म्हणून माझ्या जीवनात जे घडतं ते मी सांगते. मी तुम्हा सगळ्यांना जिमला घेऊन जाणार नाही आठवड्यातून 3-3 वेळा. म्हणजे तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवा. पण मला एक तत्व तुम्हाला सांगायचंय की काहीही असू दे, जर तुम्हाला सुंदर करायचं असेल तर ते होणार. पण जर तुम्ही म्हणत राहिलात उद्या बघू उद्या करू तर कसं होईल सांगा मला. मी कशासाठीही तयार आहे आणि कशाचीही बरोबरी करू शकते त्याच्याद्वारे जो माझ्यामध्ये सामर्थ्याची ओतणी करतो. मी निश्चयी आहे. याचा अर्थ तुम्ही आतून उभारी धरलेली आहे. रोमकरा 8:37. मला वाटतं तुमच्यामध्ये नवीन अग्नीने पेट घेतलाय असं वाटत असेल तुम्हाला. त्याला मी फक्त हवा देतीये आता. आभारी आहे. बघूया रोमकरा 8:37 किती सुंदर. त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो आणि आपणास महान विजय प्राप्त होतो. त्याच्यामध्ये ज्याने आपल्यावर प्रीती केलीये या जगामध्ये महाविजयी याचा अर्थ काय सांगा मला. म्हणजे विजयी मी समजू शकते, पण महाविजयी म्हणजे काय. पुष्कळ वर्ष मी विचार केला आणि जणू देवाने माझ्या मनात ते घातलं असं मला वाटतं. मी असं नाही म्हणत की कुणी याचं स्पष्टीकरण देणार नाही, पण मला वाटतं महाविजयी म्हणजे असं की तुमच्या जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती असो ती येशूमध्ये तुम्ही हाताळू शकता. तुम्हाला येणाऱ्या समस्येपूर्वीच तुम्ही त्यावर जय मिळवलेला असतो. म्हणूनच तुम्ही भयभीत होऊ नये, तुम्ही गोष्टींना घाबरू नये, तुम्ही अनोळख्याला घाबरू नये, कोणत्या परिस्थितीत काय घडेल या चिंतेत राहू नये तुम्ही. कारण तुमच्यामध्ये आधीच ही पायाभूत माहिती दिलेली आहे की हरकत नाही परिस्थिती कशी आहे, येशू ख्रिस्ताद्वारे मी कशासाठीही तयार आहे. कशाचीही बरोबरी मी करू शकते त्याच्याद्वारे जो माझ्यामध्ये आतून सामर्थ्य पुरवतो. माझं म्हणणं आहे की जर तुम्ही त्या सामर्थ्याचा दिवसातून बऱ्याच वेळा म्हणजे पलंगावरून सकाळी उठण्यापूर्वी किंवा पलंगावर पडल्या तुम्ही हा विचार मनात जर असा घोळू दिला की आज जे काही मला करायचे मी ते करू शकते. आज दिवसभरात माझ्यासमोर काय येणार मला माहित नाही, पण ते काहीही असो मी त्यासाठी तयार आहे. मला त्याचं उत्तर ठाऊक असायची गरज नाही, कारण माझ्याकडे जो एक आहे त्याला सर्व काही ठाऊक आहे जे मला ठाऊक असायला हवं. बघूया शास्ते 6 मध्ये. मला माहित नाही मी तुम्हाला उत्साहित केलं की नाही, पण मी उत्साहित झाले. मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे. मी ती खूपदा सांगितली आहे, पण ती खूप मजेशीर आहे मला वाटतं. जवळपास 2 महिने झाले असतील बाहेर मला कामाला लागून. मी एका नावेत बसले होते आणि आम्ही पाण्यातून अशी फेरी मारत होतो आणि मी पायाच्या मागच्या बाजूला खाजवलं आणि मला गाठ लागली आणि म्हटलं की बापरे काय वाटलंय. आणि मी तुम्हाला खरं सांगतेय, मला लगेच दुसरी गाठ जाणवली आणि मला वाटलं ही अजून एक आहे. आणि मग मला वाटलं की ते मसल्स असावेत, माझे मसल्स. आणि मी इतकी उत्साहित होते आणि मी 4-5 लोकांना सांगितलं की मला आता मसल्स आहेत.
आणि छान वाटतं हो जेव्हा तुम्ही तुमचे दंड असे दाखवता आणि ते मसल्स असे छान दिसतात. बघा, तुम्हाला माहितीये, तुम्ही मला ओळखता की दुनियावर डंका पिटल्याशिवाय मी काहीच करत नाही. एक सांगू, तुम्ही ते सगळं करू शकता ख्रिस्ताद्वारे, ज्यासाठी देवाने तुम्हाला पाचारण केले आहे. पण हे करण्यासाठी तुमच्यामध्ये करू शकतो ही विचारधारा असायला हवी. आपण जसा विचार करतो तसेच आपण बनतो. माणूस जसा विचार करतो तसाच तो होतो. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंतीकरता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.